काल राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरच्या सभेत राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली। राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला स्वतः शरद पवार यांनीही उत्तर दिलंय। राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत होतात, मग एखादं व्याख्यान देतात, असा टोला त्यांनी लगावला। 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं। याच्या आधी जात नव्हती का? होती, पण त्याच्या अगोदर जात ही जातीचा अभिमान होता। पण 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला यांनी, की तो त्या जातीचा, हा या जातीचा, आणि ती फूट पाडत 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 मग कधी मराठा आरक्षणाचा आमिष दाखवायचं, मग अजून काहीतरी कोणतरी इथे बाबासाहेब पुरंदरे त्यांचा फोटो आहे, सॉफ्ट टार्गेट। वाचायचा नाही, इतिहास नाही वाचायचा आहे आम्हाला, लिहिलाय कोणी? पुरंदरे ब्राह्मण, अच्छा 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 अच्छा, म्हणजे यांनी चुकीचं लिहिलेलं असणार। आम्ही इतिहास वाचतच नाही आहोत। एक टर्म झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा संधी सुद्धा दिली नाही, याचा अर्थ त्यांचा राजकीय पक्ष सुद्धा त्यांच्याकडे कशा पद्धतीने होतो हे स्पष्ट झाले। फक्त काही अर्थसहाय्यपणा करायचा, उचित टीका करायची आणि आरोप करायची, आणि त्याच्यातून प्रसिद्धीचा धोका द्यायचा, एवढाच त्याच्याचा परिणाम। तिकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ 2 वर्ष जेलमध्ये राहून आले आणि थेट मंत्री झाले, असा उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला। या टीकेला भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। आपण कधीही भूमिका बदललेली नाही, असा टोला त्यांनी राज यांना लगावला। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला? छगन भुजबळ, जे जवळपास 2-2.5 वर्ष जेलमध्ये होते। अहो, ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते की सत्ता आल्या आल्या तुम्ही लगेच त्यांना मंत्रिपद द्यावं, पण हे तुमच्या नाकावर टिचून करतात, तुमच्या नाकावर टिचून। साला काय उखडणार आहात तुम्ही? कोण तुम्ही? मतदार? 1 दिवस आहे तुमचा, 1 दिवस। लाचारासारखे तिकडे रांगेमध्ये उभं राहायचं, मतदान करायचं आम्हाला, आम्ही वाटेल ते करू। जो माणूस जेलमध्ये 2.5 वर्ष होता त्याला मी पहिला मंत्री करेन। माझा गृहमंत्री जेलमध्ये गेला, 100 कोटी रुपये मागितले म्हणून जेलमध्ये गेला, काही फरक पडत नाही। कोण काय करणार आहात तुम्ही? राजसाहेबांचं काय कळतच नाही। एवढं एकदम बीजेपीच्या विरुद्ध बोलता बोलता एकच फक्त ईडीची एकदा त्यांना फक्त बोलवलं तिकडे, आणि दुसऱ्यापासून ते इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं। कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला त्यांचा। पण काही कळत नाही की हे काय, त्यांना काय सांगायचं, त्यांनी स्पष्ट सांगावं। बीजेपीची बी टीम म्हणून काम करायचं तर तसंही त्यांनी जाहीर करावं की आम्ही करतो, परंतु असं आडवळणाने बोलत बोलत जाऊन टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे?